हॅलो डिअर स्टुडंट्स, ते मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची PYQ सिरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी मी 3 लेक्चर शूट केले आहेत. तर आज पार्ट 4 मध्ये उरलेले बाकीचे क्वेश्चन्स आपण कव्हर करूया. तर लास्ट पार्ट 3 मध्ये बाळांनो आपण जो क्वेश्चन कव्हर केला होता, दॅट क्वेश्चन वॉज अ ट्रेन ट्रॅव्हल्स टू 40 किलोमीटर्स विथ युनिफॉर्म स्पीड, आणि याचं सोल्युशन आपण प्रॉपर पद्धतीने पार्ट 3 मध्ये कव्हर केलेलं आहे. तर त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे बाळांनो, तो क्वेश्चन आहे जो आपल्याला मार्च 2023 मध्ये विचारलेला होता. आणि हे सर्व जे क्वेश्चन्स मी पार्ट 3 पासून डिस्कस करतोय बाळांनो, हे 4 मार्काचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे याला प्रॉपर पद्धतीने थोडं डील करा. आय होप तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 प्रॉपर पद्धतीने कळाला असेलच. तरीही मी तुम्हाला पुन्हा सांगेल की पार्ट 4 मध्ये ज्या काही डिफिकल्टीज तुम्हाला फेस होत असतील, जे काही कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी डिफिकल्ट वाटत असतील, ते प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये टाका. आणि जेवढे जास्त होऊ शकत असेल तेवढे जास्त लेक्चर्स तुमच्या मित्रमैत्रिणी रिलेटिव्ह पर्यंत पोहोचवा. तर चला, वी विल प्रोसीड फॉर द क्वेश्चन. आणि क्वेश्चन काय म्हणतोय बाळांनो, तर क्वेश्चन हा आहे की द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरची जर आपण स्क्वेअर केला आणि त्यांची जर सम घेतली, तर ती सम सांगितलेली आपल्याला बाळांनो 1455. तर आपल्याला म्हटलं की ते 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स काढून दाखवा. तर बाळांनो, आपल्याला सर्वात पहिले ते 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर कन्सिडर करावे लागतील. त्यातला जर एक नॅचरल नंबर जर मी कन्सिडर केला x, तर लगेच त्याच्यानंतर येणारा तो जो नॅचरल नंबर असणार आहे तो असणार आहे x+1. अशा पद्धतीने आपण 5 नॅचरल नंबर, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कन्सिडर करत असताना सर्वात पहिले स्टेटमेंट लिहिणार, लेट द 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर बी, 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स बी. पहिला जो येणार आहे बाळांनो, तो येणार आहे x, दुसरा येणार आपला x+1, तिसरा येणार x+2, चौथा येणार x+3 आणि पाचवा येणार बाळांनो x+4. नॅचरल नंबर तुम्हाला माहिती आहे 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. जर पहिला x असेल तर त्याच्यामध्ये 1 ऍड केलं, दुसरा त्याच्यामध्ये 1 ऍड केलं, तिसरा त्याच्यामध्ये 1 ऍड केलं, तर चौथा. अशा पद्धतीने आपले नॅचरल नंबर्स बनत जातात. मग जर मी पहिला x घेतला तर याच्यामध्ये x+1, तर हा दुसरा होईल, याच्यामध्ये x+2 तर तिसरा होईल. अशा पद्धतीने आपल्याला नॅचरल नंबर्स कन्सिडर करावे लागतील. चला, तर आपल्याला नॅचरल नंबर्स मिळालेले. आता कंडिशन काय सांगते, या 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम दिली आपल्याला. स्क्वेअरची काय दिली आहे, सम. तर आपल्याला सर्व कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरचा काय करावं लागेल, स्क्वेअर, आणि त्यांचे काय करावं लागेल, ऍडिशन. तर चला करूया मग. तर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन लिहू शकतो आपण, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. काय बरं कंडिशन दिलेली, पहिला कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर मधला पहिला नंबर कोणता आहे, तर तो आहे x. तर त्याचा स्क्वेअर केला तर काय होईल, x², प्लस दुसराचा काय होईल x+1 चा होल स्क्वेअर, प्लस तिसरा काय होईल x+2 चा होल स्क्वेअर, चौथा काय आहे x+3 चा होल स्क्वेअर, प्लस पाचवा काय आहे x+4 चा होल स्क्वेअर. आणि या सर्वांच्या कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम आपल्याला दिलेली आहे बाळांनो, ती दिलेली आहे 1455. तर चला, आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला या सर्वांचा स्क्वेअर करावा लागेल. आणि हा सर्वांचा स्क्वेअर करत असताना आपल्यालाही माहिती आहे की आपल्याला जो फॉर्म्युला यूज करावा लागेल बाळांनो, तो असणार आहे आपला एक्सपान्शनचा फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला आहे a+b चा होल स्क्वेअर. आणि काय असतो तो, तर तो असतो a² + 2ab + b². चलो, व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. सर्वांना हा फॉर्म्युला पाठ असेलच, आय होप. 5वी 6वी पासून हा फॉर्म्युला आपण वापरत आलोय आणि भरपूर वेळेला तुम्ही 10वी मध्ये पण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे बाळांनो. तर चला वापरा. चला, तर इथे काय होईल, x² विल बी ॲज इट इज. x+1 चा होल स्क्वेअर केला तर काय होईल बोला, तर तो होईल x² + 2x + 1, प्लस सेम त्याच पद्धतीने x+2 चा होल स्क्वेअर जर त्या फॉर्म्युला केलं तर x² + 2 × 2 × x म्हणजेच किती होईल ते बाळांनो, ते होईल 4x. काय होईल, 4x + 4. सेम त्याच पद्धतीने इथे x+3 चा जर स्क्वेअर केला तर तो होईल x² + 2 × 3 × x, तर ते होईल 6x. आणि 3 चा स्क्वेअर होईल बाळांनो 9, प्लस x+4 चा होल स्क्वेअर केला तर x² + 4 × 2 8 × x, तर 8x. आणि 4 चा स्क्वेअर होईल बाळांनो 16. आणि या सर्वांची ऍडिशन म्हणजे झालं आपल्याकडे 1455. चला, आपण पुन्हा केलेले स्क्वेअर्स बरोबर आहेत का चेक करूया. x² x², 1 × 2 2x आणि 1 चा स्क्वेअर 1. इथे x² x, 2 × 2 4, 4 × x 4x + 2 चा स्क्वेअर 4, x² + 2 × 3 × x, तर ते 6x. आणि 3 चा स्क्वेअर 9, x² + 8x + 16. चलो, आता जर मी ब्रॅकेट ओपन केले तर काय होईल बोलूया. आणि सर्व ब्रॅकेट ओपन करत असताना सारख्या टर्मची आपण ऍडिशन करूया. तर इथला x² x² या सर्वांची ऍडिशन होईल तर किती होईल, 1 2 3 4 5. तर आपल्याकडे x² 5 वेळा आहे, तर त्यांची ऍडिशन केली तर ती किती होईल, 5x² + 2x 4x
6x आणि 8x यांची ऍडिशन होईल तर किती होईल ती 2x प्लस 4x 6x 6x प्लस 6x 12x प्लस 8x दॅट विल बी 20x प्लस आता कॉन्स्टंट जेवढे आहेत त्यांची ऍडिशन करूया. इथे आहे 1 प्लस 4 5 प्लस 9 5 plus 9, so it will be 14 plus 16, so that will be 14 plus 16, it will get 30 आणि is equal to किती येत आहे 1455. तर पुन्हा आपण चेक करूया की आपली ऍडिशन बरोबर आहे की नाही. 1 plus 4 5 plus 9 14 plus 16 it will get 30 आणि आपल्या पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 30 इज इक्वल टू 1455. आता जर आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करून मेन क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न केला तर बाळांनो हे काय होईल, हा 1455 हे ट्रान्सफर होईल तर इट विल गेट मायनस आणि जर तो मायनस केला गेला तर आपल्याला इक्वेशन जे बनेल ते बनेल 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 30 मायनस 1455 इज इक्वल टू 0. जर बाजून आता आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर जे मिळणार आहे ते मिळणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 20x आणि या दोघांचा डिफरन्स होईल तर 1455 मायनस 30 तर 5 मधून 0 गेले म्हणजे 5 राहिले, 5 मधून 3 गेले म्हणजे 2 राहिले, येथे येईल 1 आणि 4 येथे येईल मायनस 1425 इज इक्वल टू 0. तो बाद हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं. चला आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर या पूर्ण इक्वेशनला आपल्याला 5 ने डिवाइड करता येतं. तर चला करूया 5 ने डिवाइड केलं तर काय होईल, तर इथे होईल एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 1425 ला 5 ने डिवाइड करून टाकूया. तर 5 ने डिवाइड केलं तर 5 2 जार 10 इथे राहतील 4 चला हा 2 ऍज इट इज कॅरी होईल म्हणजेच इथे येईल 8 इथे येईल 8 तर इथे होईल 40 आणि इथे येईल 25 इथे 25 5000 म्हणजेच आन्सर येत आहे 285 इज इक्वल टू 0. तर बाळांनो आपलं जे फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतंय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतंय एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 285 इज इक्वल टू 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं तर फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं. आणि फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे सर्वात पहिले व्हॅल्यू काढावं लागते a, तर a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे मायनस 285. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते होईल बाळांनो मायनस 285. आता मायनस 285 चे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे प्लस 4. तर बाळांनो हे जे फॅक्टर्स पडणार आहेत आपले तर ते फॅक्टर्स पडणार आहेत 19 इंटू मायनस 15. काय पडणार बोला 19 इंटू मायनस 15. चेक करूया आपण 19 इंटू 15 चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल, तर 9 5 जार 45 कॅरी विल बी 4 5 1 जार 5 अँड प्लस 4 ते इट विल बी 9. त्यानंतर याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0 इट विल बी गेटिंग 9. दिस विल बी 5 8 8 जार 18 this will be 285. our factors are correct, therefore factors आपल्याला लिहिता येईल बाळांनो ते फॅक्टर्स लिहिता येईल आपल्याला. तर इथे एक्स स्क्वेअर प्लस 19x मायनस 15x मायनस 285. मी थोडंसं याला एक काम करतो, पुन्हा आपल्या कन्फ्युजन नको व्हावं त्यामुळे या इक्वेशनला मी थोडंसं नेक्स्ट पेजवर घेऊन जातो आणि नेक्स्ट पेजवर लिहितो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बाळांनो आपलं एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 285 इज इक्वल टू 0. मायनस 285 चे फॅक्टर्स पडलेत बाळांनो आपण, ते पडलेत आपले 19 आणि मायनस 15 ज्यांची ऍडिशन आली आहे बाळांनो प्लस 4. तर चला इथे जर आपण ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर काय होईल, तर ते होईल एक्स स्क्वेअर प्लस 19x मायनस 15x मायनस 285 इज इक्वल टू 0. आता काय करावं लागतं, तर आपल्याला ग्रुप बनवावे लागतात. तर पहिले दोघं दुसरे दोघं यांचा जो ग्रुप बनवला तर पहिले इथे कॉमन निघेल एक्स, तर इथे राहील एक्स प्लस 19, इथे निघेल मायनस 15 कॉमन, तर इथे होईल दिस मायनस विल कन्वर्ट दिस मायनस इंटू प्लस. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये होईल एक्स प्लस 19 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होईल एक्स मायनस 19 इज इक्वल टू 0. तर याच्यावरनं एक्स मायनस 15 एका ब्रॅकेटमध्ये आणि त्याला आपण इक्वेट करणार 0 सोबत, और एक्स प्लस 19 त्याला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्यालाही करणार आपण इक्वेट 0 सोबत. तर आपल्याला एक्सची जी व्हॅल्यू येईल ती बाळांनो 15 और एक्सची जी व्हॅल्यू येईल ती बाळांनो मायनस 19. यामध्ये जी एक्सची व्हॅल्यू आपली सिलेक्ट होईल ती सिलेक्ट होईल एक्स इज इक्वल टू ओनली 50. तर एक्सची व्हॅल्यू मायनस 19 येऊ शकणार नाही, कारण की एक्स आपल्याला कोण सांगितलं नॅचरल नंबर, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे नॅचरल नंबर निगेटिव्ह असू शकतात का, तर नाही. तर ऍज इथे लिहू शकतो ऍज एक्स इज
नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर. तर एक्स ची व्हॅल्यू -19 येणार नाही. तर मग एक्स ची व्हॅल्यू डिफाईन होईल 15. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती येणार बाळांनो? 15. आणि जर एक्स इज इक्वल टू 15 आला तर याच्यावरनं आपण लिहू शकतो आपले 5 कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर. देअरफॉर 5 कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर, कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स आर, नॅचरल नंबर्स आर. चला पहा, पहिला होता आपला एक्स, तर एक्स आला 5. दुसरा आहे एक्स प्लस 1, तर 5 प्लस 1 दॅट विल बी 6. नंतरचा होता आपला एक्स प्लस 2, तर दॅट इज 5 प्लस 2 दॅट विल बी 7. नंतर एक्स प्लस 3, तर तो होता 5 प्लस 3, तर दॅट विल बी 5 प्लस 3 5 plus 3, तर it will be getting 8. त्यानंतर x plus 4, तर that will be getting 5 plus 4, that will be 9. Therefore, the numbers are 5, 6, 7, 8 and 9. These will be the 5 consecutive natural number. तर बाळांनो, या क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला टाका. सिंपल क्वेश्चन होता. काय क्वेश्चन होता? आपल्याकडे 5 कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबरची समचा स्क्वेअरची सम आपल्याला सांगितली होती. 5 कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम आपल्याला सांगितली होती 1455. तर याच्यावरून आपल्याला 5 कॉन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर काढायचे होते. तर आपण त्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलंय आणि आपल्याला जे सोल्युशन मिळालंय ते सोल्युशन आलंय की आपले जे नंबर्स आले आहेत ते आले आहेत 5, 6, 7, 8 and 9. चलो, व्हेरी गुड. वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे बाळांनो, द सम ऑफ द 2 रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज 5. आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे 2 रूट्स आहेत त्यांची सम आपल्याला सांगितले बाळांनो 5. आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला असं म्हटलंय की सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. तर आपल्याला इक्वेशन काढून दाखवायचं आहे. पहा, इक्वेशन जर काढून दाखवायचं असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की क्वाड्रेटिक इक्वेशन बनवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आपण जी शॉर्ट्स अपलोड केली होती त्यामध्ये पण सांगितलं जर क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी काढाव्या लागतात. एक काढावं लागते अल्फा प्लस बीटा आणि एक काढावं लागतं अल्फा इंटू बीटा. जोपर्यंत अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहिती नसेल तोपर्यंत क्वाड्रेटिक इक्वेशन निघूच शकत नाही. अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. तर सेम इथे पण आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं असेल तर आपल्याला सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स फाइंड आउट करावंच लागणार आहे. मग ते कसं फाइंड आउट करायचं त्यासाठी दिलेल्या कंडिशनचा आपण चला उपयोग करूया. तर आपल्याला काय म्हटलंय, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज 5. म्हणजे सम तर दिलेली आहे ऑलरेडी, मग त्याच्यासाठी आपल्याला रूट्स कन्सिडर करावे लागतील. तर एक रूट असतो आपल्याला सर्वांना माहिती आहे तो असतो अल्फा आणि दुसरा रूट असतो बीटा. तर सोल्युशन मध्ये मी स्टेटमेंट काय लिहिणार, लेट द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन बी अल्फा अँड बीटा. अल्फा अँड बीटा. चला, अल्फा अँड बीटा जर हे रूट्स आले असतील तर त्याच्यावर आपली पहिली कंडिशन आहे त्यांची सम आपल्याला दिलेली आहे ती दिलेली आहे 5. म्हणजे आपण लिहू शकतो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5. याला बोलूया सध्या इक्वेशन नंबर 1. सेम त्याच पद्धतीने इक्वेशन 2 साठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती दिलेली आहे सम ऑफ देअर क्यूब्स. जर त्या रूटचा क्यूब घेतला आणि त्यांची सम घेतली, चला रूटचा जर क्यूब केला तर अल्फाचा क्यूब किती होईल, अल्फा क्यूब, आणि बीटाचा क्यूब केला तर काय होईल, बीटा क्यूब, आणि यांची सम ती किती सांगितली बाळांनो आपल्याला 35. ते होईल बाळांनो दुसरं इक्वेशन. आता या 2 कंडिशनच्या मदतीने आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन काढून दाखवायचं आहे. तर मग आता तुम्ही काय कराल, तर आता तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे, जर आपल्याकडे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिलेला आहे तर आपल्याला जो फॉर्म्युला यूज करावा लागेल तो फॉर्म्युला यूज करावा लागेल अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब. काय यूज करावा लागेल बोला, अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब. आणि बाळांनो जर मी अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब फॉर्म्युला यूज केला तर तो फॉर्म्युला कसा बनेल, तर त्याच्यासाठी मला सर्वात पहिले ए प्लस बी चा होल क्यूब माहिती असणं गरजेचं आहे. तर ए प्लस बी चा होल क्यूब काय बाळांनो, तर ए प्लस बी चा होल क्यूब जर मी काढला तर तो असतो ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजेच पहिल्याचा क्यूब प्लस 3 इंटू पहिल्याचा स्क्वेअर इंटू दुसरा प्लस 3 इंटू पहिला इंटू दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा क्यूब. सेम याच पद्धतीने आपल्याला अल्फा प्लस बीटाचा क्यूब काढावा लागेल, कारण की ए च्या जागी आपण लिहितोय अल्फा आणि बी च्या जागी लिहितोय आपण बीटा. तर चला मग देअरफॉर आपण लिहू शकतो अल्फा प्लस बीटा होल क्यूब इज इक्वल टू ए चा क्यूब म्हणजे अल्फाचा क्यूब प्लस 3 इंटू पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे अल्फाचा स्क्वेअर इंटू बीटा प्लस 3 इंटू अल्फा इंटू दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे बीटाचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा क्यूब म्हणजे बीटाचा क्यूब. तर दिस विल बी द फॉर्म्युला फॉर अल्फा प्लस बीटा होल क्यूब. चला याला थोडंसं रिअरेंज करूया आणि रिअरेंज करून लिहूया आपण अल्फा क्यूब
प्लस बीटा क्यूब आपण एकत्र आणूया प्लस या दोघांमधनं आपलं कोण कॉमन निघू शकतं, तर मला असं वाटतं 3 अल्फा बीटा इथून कॉमन निघतो. 3 अल्फा बीटा इथे कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला अल्फा, इथे राहिला प्लस बीटा. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळतो अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब. अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब. याच्यामध्ये जर आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या त्या व्हॅल्यूज जर मी पुटअप केल्या तर मला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे. ती व्हॅल्यू किती आहे 5. तर अल्फा प्लस बीटाच्या जागी किती ठेवू शकतो मी 5. तर काय होईल 5 चा क्यूब प्लस अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आपल्याकडे 35. ती अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू पुट करू शकतो आपण 35 प्लस 3 अल्फा बीटा आपल्याला माहिती नाही तर 3 अल्फा बीटा ऍज इट इज राहील आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पुन्हा माहिती आपल्याला 92 ती किती आहे 5. चला आता याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 5 चा क्यूब किती होणार तर 5 चा क्यूब होईल 125. तर चला इथे लिहिला मी 5 चा क्यूब 125. 35 प्लस 3 इन ब्रॅकेट अल्फा बीटा इन ब्रॅकेट 5. चला आता याला सॉल्व्ह करायचं आहे. तर याला सॉल्व्ह कशा पद्धतीने होणार तर हा 35 इथे ट्रान्सफर होईल तर इट विल गेट मायनस. तर इथे होईल 135 जे ऑलरेडी होतं आणि इकडलं प्लस 35 तिकडे गेल्यानंतर ते काय झालं बाळांनो मायनस. मग मायनस 35 इज इक्वल टू 3 अल्फा बीटा इंटू 5 ऍज इट इज इंटू 5 ऍज इट इज. लागेल तर एक काम करूया 3 अल्फा बीटा इंटू 3 यांचं मल्टिप्लिकेशन करून टाकूया आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 3 इंटू 5 15 होतील. तेथे होईल 15 अल्फा बीटा. इथे किती होतील बाळांनो 15 अल्फा बीटा. 3 5 15. चला या दोघांचा जर डिफरन्स घेतला आपण, या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर इथे 135 नाही आहे, इथे 125 आहे. तर 125 मायनस 35 तर इट विल गेट डिफरन्स 90 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. त्याच्यावरनं बाळांनो आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळते. ती किती मिळते 19 डिवायडेड बाय 15. तर 15 6 जार मला असं वाटतं 90 होतात. तर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली बाळांनो आपल्याला 6. तर आता ज्या दोन्ही रिक्वायर्ड व्हॅल्यूज होता अल्फा प्लस बीटा तर ऑलरेडी दिलं होतं आणि अल्फा इंटू बीटा आपण मिळवलाय तर ते किती आला प्लस 6. याच्यावरून आपण रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन लिहू शकतो. देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी दिली होती ती किती होती बाळांनो 5. ती किती होती बाळांनो 5 प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली 6. तर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. तर दिस विल बी अवर रिक्वायर्ड आन्सर. चलो व्हेरी गुड. काही डाऊट असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये टाका, नसेल तर वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे, पुन्हा रिपीट होतोय. त्यानंतर पहा चलो व्हेरी गुड. हा क्वेश्चन असाच एक क्वेश्चन आपण लेक्चर नंबर 2 च्या लास्टला सॉल्व्ह केला होता, आठवत असेल तर तुम्हाला टँकवालाच क्वेश्चन. पण तिथे जी कंडिशन दिली होती ती दिली होती 92 मिनिटांमध्ये आणि इथे जी कंडिशन दिली आहे ती दिली आहे तुम्हाला अवर्स मध्ये. मी त्याही वेळेला सांगितलं होतं जर टॅबवाला क्वेश्चन आला तर 100% तुम्हाला जो टाइम दिलाय त्याच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये किती टॅग फिलअप होतीये. मिनिटांमध्ये डेटा दिला असेल तर मिनिटांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि अवरचा जर डेटा दिला असेल तर अवरचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. कशा पद्धतीने करायचं तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला लक्षात येईल. चला पहा काय म्हणतोय क्वेश्चन. अ टँक कॅन बी फिल्ड अप बाय 2 टॅप्स इन 6 अवर्स. एक टँक आहे आपल्याकडे आणि ती टँक 2 टॅप कडनं, किती टॅप कडनं 2 टॅप कडनं 6 अवर्स मध्ये फिलअप होतीये. किती अवर्स मध्ये फिलअप होतीये 6 अवर्स मध्ये फिलअप होते असं सांगितलं. द स्मॉलर टॅप टेक्स 5 अवर्स मोर दॅन द बिगर टॅप. ही जी स्मॉल आपण असं कन्सिडर करू ही आपली स्मॉलर टॅब आहे आणि ही आपली बिगर टॅब आहे. बिगर टॅब म्हणजे ज्याचे डायमीटर जास्त असेल. तर स्मॉलर टॅब जी आहे ती बिगर टॅब पेक्षा 5 तास जास्त घेतीये. किती तास जास्त घेते बोला 5 तास जास्त घेतीये. तर आपल्याला विचारलंय की प्रत्येक टॅब कडनं ही टँक भरायला सेपरेटली किती तास लागेल. तर 100% जे कॅल्क्युलेशन आपण त्या इक्वेशन मध्ये त्या क्वेश्चन मध्ये केलं होतं सेम कॅल्क्युलेशन आपल्याला इथे पण करावं लागेल. तर आपण सर्वात पहिले असं कन्सिडर करूया की लार्जर टॅब जी आहे ती किती तास घेतीये. असं कन्सिडर करूया आपण. लेट द लार्जर टॅब टेक्स किती अवर टेक्स एक्स अवर्स टू फिल द टँक्स. एक्स अवर टू फिल द टँक. आपली जी लार्जर टॅब आहे ती टँक फिलअप करायला एक्स अवर्स घेते असं आपण कन्सिडर केलं. व्हेरी गुड, व्हेरी सिंपल. जर लार्जर टॅब एक्स अवर्स घेते तर त्याच्यापेक्षा 5 तास जास्त कोण घेते स्मॉलर टॅब घेते. तर आपण असं लिहू शकतो देअरफॉर स्मॉलर टॅब विल टेक किती तास विल टेक एक्स प्लस 5 अवर्स. किती अवर्स बोला एक्स प्लस 5 अवर्स टू फिल द टँक. टँक फिलअप करायला ती किती घेतीये तर ती घेतीये एक्स प्लस 5 अवर्स. आणि असं लिहिल्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, आजही पुन्हा सांगतो, सरळ सरळ जर टाइम
अवर्स मध्ये दिला असेल तर एका तासामध्ये, मिनिटांमध्ये दिला असेल तर एका मिनिटांमध्ये, लार्जर टॅप कडनं किती पार्ट फिलअप होईल, स्मॉलर टॅप कडनं किती पार्ट फिलअप होईल हे कॅल्क्युलेट करा. तर माझं नेक्स्ट स्टेटमेंट 100% तेच असलं पाहिजे. पार्ट ऑफ द टँक filled by larger tab in 1 hour. एका तासामध्ये लार्जर टॅब कडनं टँक किती फिलअप होईल, तर किती तास लागतायत, x तास. तर एका तासामध्ये किती होईल, तर एका तासामध्ये होईल 1/x. सेम जसं लार्जर टॅब साठी आहे तसं स्मॉलर टॅब साठी आहे. देअरफॉर लिहू शकतो पार्ट ऑफ द टँक filled by smaller tab in 1 hour. चला 1 hour मध्ये तर त्याला किती तास लागताय, तर त्याला लागतायत x+5. म्हणजे एका तासामध्ये किती फिलअप करू शकतो तो, तर एका तासामध्ये फिलअप करेल तो x+5. मोठ्या टॅबनी 1/x भरला, छोट्या टॅबनी 1/x+5 भरला. ज्या वेळेला दोन्ही टॅब सुरू आहे, देअरफॉर बोथ द टॅब्स will fill किती बोला आता, बोथ द टॅब्सला भरायला किती लागतात, 6. तर बोथ द टॅब विल फिल 1/6 पार्ट ऑफ द टँक इन 1 hour. दोघांनी मिळून एका तासामध्ये किती पार्ट भरला गेला, तर दोघांनी मिळून किती तास लागतात, 6 तास. तर दोघांनी मिळून एका तासात किती भरला जाईल, तर ते भरला जाईल 1/x. देअरफॉर अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन, पहिली लार्जर टॅब घेतीये 1/x पार्ट फिलअप करते एका तासामध्ये, स्मॉलर टॅब फिलअप करते 1/x+5 एका तासामध्ये. दोघांची जर ऍडिशन केली तर दोघांनी मिळून एका तासामध्ये पार्ट जो फिलअप केला, आणि तो जो पार्ट आहे तो पार्ट किती आहे बाळांनो, 1/6. तर दिस विल बी द कंडिशन फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि बाळांनो आता याला सिंपल सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करत असताना काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं, असं आणि असं, x+5 into 1 तर ते होईल x+5 x into 1, तर इट विल गेट x डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट x+5 इज इक्वल टू होईल बाळांनो 1/6. चला आता याला जर सॉल्व्ह केलं तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे बनेल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बनेल, तर त्याच्यासाठी मी नेक्स्ट पेजवर जातो. तर ते इक्वेशन आहे बाळांनो x+5 plus x upon x in bracket x+5 is equal to 1/6. तर चला x plus x किती होईल, 2x+5 divided by x into x, it will get x² plus 5x is equal to 1/6. नाव काय कराल तुम्ही, इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल. 6 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 6 इन ब्रॅकेट किती होणार, 2x plus 5 is equal to 1 इन ब्रॅकेट किती होणार, x square plus 5x. चला 6 into 2 it will get 12x, 6 5s are it will get 30, 1 into x square it will get x square plus 5 into x it will be 5x. आता सर्व एका साईडला ट्रान्सफर करा. ह्या दोन्ही टर्म जर मी तिकडे ट्रान्सफर केल्या तर x² plus 5x ऍज इट इज होतं, आणि हा प्लस तिकडे गेल्यावर काय झाला -12x, हा +30 तिकडे गेल्यावर काय झाला -30 इज इक्वल टू 0. तर आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल ते बांधणं असणार आहे x² - 7x - 30 इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. तर a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे -30. a इंटू c चं मल्टिप्लिकेशन बनते -30 आणि -30 चे फॅक्टर्स पडायचे ज्यांची ऍडिशन आली पाहिजे -7. तर मला असं वाटतं 10 आणि -3 सॉरी -10 आणि +3 हे फॅक्टर्स पडतील. -10 आणि +3 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर -30 होईल, आणि -10 +3 यांची जर ऍडिशन केली तर युअर आन्सर विल बी -7. फॅक्टर्स आर ओके. नाऊ आता या फॅक्टर्स मध्ये आपण मिडल टर्मला काय करणार, स्प्लिट. तर x² - 10x plus 3x -30 इज इक्वल टू 0. नाउ पहिले दोघं दुसरे दोघं, तर पहिल्या दोघांमध्ये कॉमन निघेल x, तर x -10 plus 3 इन ब्रॅकेट x -10 इज इक्वल टू 0. तर एका ब्रॅकेटमध्ये येणार x -10, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार x plus 3 इज इक्वल टू 0. तर x -10 इज इक्वल टू 0 और x plus 3 इज इक्वल टू 0. याच्यावरनं x इज इक्वल टू होईल 10 और x इज इक्वल टू होईल -3. x इज इक्वल टू होईल -3. तर आपण x च्या दोन व्हॅल्यूज आहेत त्यापैकी एकच व्हॅल्यू सिलेक्ट करू शकणार बाळांनो, आणि ती व्हॅल्यू असणार आहे x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू -3. टाइम हा कधीच निगेटिव्ह नसेल, मग x कॅनॉट बी इक्वल टू 3. x हा 3 इक्वल नसेल, मग x विल नॉट बी इक्वल टू -3 ॲज इट इज टाइम, अँड टाइम इज नेव्हर निगेटिव्ह. and time cannot be negative. Therefore x is equal to किती बाहेर नव्हतं, x is equal to येईल 10. तर मग मला सांगा लार्जर टॅब 10 hours घेतीये, तर therefore आपल्याला स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहावं लागेल. therefore the larger tab will take x is equal to किती hours,
10 hours. तर जेवढी लार्जर टॅप घेतीये त्याच्यापेक्षा 5 ने जास्त कोणती टॅप घेतीये, स्मॉलर टॅप घेतीये. देअरफॉर स्मॉलर टॅप विल टेक x plus 5, that is 10 plus 5, that is 10 plus 5, that will be 15 hours to fill the tank. 15 hours to fill the tank. This will be our required answer. व्हेरी गुड. इथे लक्षात ठेवायचं, टाइम जर मिनिटांमध्ये दिला असेल तर मी इथे 1 मिनिटाचं कंडिशन बनवली असती, म्हणजे पार्ट ऑफ द टँक फिल्ड इन 1 मिनिट लिहिलं असतं. अवर्स आहे त्या कारणामुळे मी अवर्स लिहिलं. तर जी ज्या पद्धतीने कंडिशन दिली आहे त्या पद्धतीने बाळांना तुमचे इक्वेशन्स बनतील. तर चलो, व्हेरी गुड. इथे कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, नसेल तर वी कॅन प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. ज्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत बाळांनो 3 मार्कांसाठी, ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे की म्हणतायत construct a word problem on quadratic equation such that one of its answer is 20. ते इयर्स मध्ये असू शकतं, रुपीज मध्ये असू शकतं, सेंटीमीटर्स मध्ये असू शकतं, कशामध्ये असू शकतं. तर तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे, ज्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे सोल्युशन असेल ते सोल्युशन मध्ये एक जे सोल्युशन आलं पाहिजे ते आलं पाहिजे 20. तर चला मग आपण असं कन्सिडर करूया, क्वाड्रेटिक इक्वेशन बनवत असताना product of two consecutive numbers, two consecutive natural number b 20 into 21 चा जर प्रोडक्ट केला तर किती येतो, बी 420. आपण असे दोन नंबर्स घेतले की ज्यांच्यामध्ये त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आहे 420. तर चला मग कशा पद्धतीने आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनेल सांगा बरं. हाऊ वी कॅन फॉर्म्युलेट द क्वाड्रेटिक इक्वेशन. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने तुम्ही हे क्वाड्रेटिक इक्वेशन बनवू शकाल? चला तर मग आपल्याला जे 2 क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्यापैकी एक क्वाड्रेटिक इक्वेशन दोन नंबर जे आपण घेतले कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, त्याच्यापैकी एक घ्यावं लागेल x आणि दुसरा काय घ्यावं लागेल x plus 1. तर चला घेऊया आपण. देअरफॉर द टू consecutive natural numbers b x and x plus 1. चला मग आता जर इथे आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल. देअरफॉर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन x इन ब्रॅकेट x plus 1 इज इक्वल टू दिलं आपल्याला 420. करा x into x स्क्वेअर प्लस x into x into 1 x इज इक्वल टू होईल 420. त्याच्यावरनं क्वाड्रेटिक इक्वेशन बनेल आपलं x स्क्वेअर प्लस x मायनस 420 इज इक्वल टू 0. म्हणजे मायनस 420 चे आपल्याला फॅक्टर्स पडायचे ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे तर +1. तर ते पडतील बाळांनो 21 आणि 20. तर आता इथे हा प्लस येईल तर हा काय येईल मायनस. हा प्लस येईल तर काय येईल 21 minus 20 युअर आन्सर विल बी 1 आणि 21 into -20 युअर आन्सर विल बी -420. चला फॅक्टर्स बरोबर झाले आहेत. तर x स्क्वेअर प्लस 21x मायनस 20x मायनस 420 इज इक्वल टू 0. पहिले दोघं दुसरे दोघं इथून कोण कॉमन निघेल तर इथे राहील x प्लस 21. इथे -20 कॉमन निघेल तिथे येईल x प्लस 21 इज इक्वल टू 0. पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल x प्लस 21, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x मायनस 20 इज इक्वल टू 0. x मायनस 20 is equal to 0 or x plus 21 is equal to 0. मग याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 20 और x ची व्हॅल्यू मिळेल -21. तर आता सर्वांना माहिती आहे x च्या ज्या व्हॅल्यू झाल्या त्यावरनं आपण एकच व्हॅल्यू घेऊ शकतो. ती व्हॅल्यू काय, x cannot be equal to -21 as it is natural number. Therefore x ची व्हॅल्यू किती येईल बाळांनो 20 आणि x ची व्हॅल्यू 20 आली तर आपल्याला x ची व्हॅल्यू 20च हवी होती. वन ऑफ द रूट काय होतं आपल्या बाळांनो 20. तर जे क्वाड्रेटिक इक्वेशन आपलं बनलं ते क्वाड्रेटिक इक्वेशन होतं x स्क्वेअर प्लस x मायनस 420 इज इक्वल टू 0. आणि ते बनवण्यासाठी आपण कंडिशन घेतली प्रोडक्ट ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर घेतला आपण बाळांनो 420. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वाड्रेटिक इक्वेशन बनवता येतं. इट इज नॉट कंपल्सरी की मी ज्या पद्धतीने कंडिशन घेतली त्याच पद्धतीने घेतली पाहिजे. तुम्ही काही घेऊ शकता, एजेस घेऊ शकता. एका विद्यार्थ्याचा एज लेट द एजेस ऑफ टू ब्रदर, प्रॉडक्ट ऑफ एजेस ऑफ टू ब्रदर्स घेऊ शकता, प्रॉडक्ट ऑफ एजेस ऑफ सन अँड मदर घेऊ शकता, सन अँड फादर घेऊ शकता. कशाही पद्धतीने तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने कंडिशन तुम्ही बनवू शकता. फक्त तुम्हाला एक लक्षात एवढं ठेवायचं आहे की जेही तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन बनेल त्याचा एक आन्सर, त्याचं एक सोल्युशन म्हणजे एक x ची व्हॅल्यू ही कंपल्सरी किती आली पाहिजे 20. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चलो व्हेरी गुड. काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही मला विचारत राहा, नसेल तर वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. चल नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बाळांनो हा एक क्वेश्चन दिलाय तुम्हाला. इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला होता मार्च 2020 मध्ये.
अ डीलर सेल्स अ टॉय फॉर ₹20 म्हणजे त्याची सेलिंग प्राइस जी आहे, सेलिंग प्राइस सेल करतोय म्हणजे सेलिंग प्राइस आहे, सेलिंग प्राइस दिली आहे बाळांनो ₹24. किती दिली आहे बाळांनो? ₹24 अँड गेन्स ॲज मच ॲज पर्सेंट ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय. आणि तो जो त्या ₹24 विकल्यानंतर त्याच्यावर त्याला जो गेन मिळतोय तो किती आहे, तर जेवढी त्या टॉयची कॉस्ट प्राइस असेल तेवढ्याच पर्सेंटेज मध्ये त्याला काय मिळतोय? गेन मिळतोय. काय मिळतोय? गेन मिळतोय. तर आपल्याला कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय काढून दाखवायचे आणि जी काढून दाखवायची त्याच्यासाठी काय कन्सिडर करणार? एक्स. तर माझं सर्वात पहिलं स्टेटमेंट असणार आहे लेट द कॉस्ट प्राइस ऑफ टॉय बी एक्स रुपीज. किती रुपीज बोला? एक्स रुपीज. किती रुपीज बोला? एक्स रुपीज. तर आपल्याला जी कंडिशन दिली आहे ती कंडिशन काय दिली आहे? पर्सेंटेज गेन. किती सांगितलंय? जेवढा तुमचा टॉय ची कॉस्ट प्राइस असेल तेवढाच पर्सेंट. म्हणजे पर्सेंटेज गेन इज इक्वल टू एक्स पर्सेंट होईल. पर्सेंटेज गेन इज इक्वल टू काय होईल? एक्स पर्सेंट. मग आता गेन कसा काढायचा? कारण की तुम्हाला सांगितलंय की गेन किती आहे, तर जेवढी त्याची कॉस्ट प्राइस आहे तेवढंच पर्सेंट. जेवढी कॉस्ट प्राइस आहे तेवढंच पर्सेंट. जर कॉस्ट प्राइस एक्स असेल तर एक्स पर्सेंट त्याचा गेन आहे. एक्स पर्सेंट त्याचा काय आहे? गेन आहे. तर मग पर्सेंटेज गेन किती झालं त्याचं? एक्स पर्सेंट झालं. आणि आता जर गेन काढायचं असेल तर गेन सर्वांना माहिती आहे. गेन कसं काढत असतो आपण? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू पर्सेंटेज आहे म्हणून 100. पर्सेंटेज आहे म्हणून मल्टिप्लिकेशन कोणाचं करावं लागेल? 100. तर चला इथे राहील एक्स. आता मला सांगा सेलिंग प्राइस किती आहे? ₹24. कॉस्ट प्राइस किती आहे? एक्स डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस किती आहे? एक्स मल्टिप्लाय बाय किती होणार? 100. चला याला जर सॉल्व्ह केला आपण तर क्वाड्रेटिक इक्वेशन काय बनेल बाळांनो आपलं? तो क्वाड्रेटिक इक्वेशन बनेल हा एक्स जो आहे इकडे ट्रान्सफर करावा लागेल. तर तो एक्स इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. तर एक्स इंटू एक्स किती होणार? तर एक्स स्क्वेअर होणार. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथे किती आहे? 24 मायनस एक्स इंटू 100. चला मल्टिप्लिकेशन करून टाका. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24 इंटू 100 म्हणजे 2400. इथे किती होणार? 2400 मायनस 100x. आता इथे क्वाड्रेटिक इक्वेशन जर बनवायचं असेल तर ह्या सर्व टर्म इकडे ट्रान्सफर करा. म्हणजेच काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 100चं काय होईल? प्लस 100x आणि इथे होईल मायनस 2400 इज इक्वल टू 0. आता आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. मायनस 2400 ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे? तर त्यांची ऍडिशन आली पाहिजे 100. म्हणजेच घ्यावं लागेल आपल्याला 120 आणि मायनस 20. या दोघांची जर ऍडिशन केली तर 100% 100 येणार आणि या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 2400 येणार. मग फॅक्टर्स डिफाईन झाले. या फॅक्टर्स वर 12 दोन्ही 24. हा बरोबर आहे. तर फॅक्टर्स आपले डिफाईन झाले. तर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 120x मायनस 20x मायनस 2400 इज इक्वल टू 0. तर पहिले दोघं दुसरे दोघं. तर एक्स इन ब्रॅकेट किती होणार? एक्स प्लस 120 इथे मायनस कॉमन निघेल तिथे होईल एक्स प्लस 120 इज इक्वल टू 0. तर एक्स प्लस 120 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. याच्यावरनं एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 120 इज इक्वल टू 0. याच्यावरनं आपण ज्या व्हॅल्यूज लिहू शकतो बाळांनो, तर एक्स इज इक्वल टू येईल 20 और एक्स इज इक्वल टू येईल मायनस 120. तर मायनस 120 तर व्हॅल्यू मी ऍक्सेप्ट करणार नाही. मग जी व्हॅल्यू माझ्याकडनं ऍक्सेप्ट होईल दॅट व्हॅल्यू विल बी ओनली एक्स इज इक्वल टू 20. कारण की कॉस्ट प्राइस ही कधीच निगेटिव्ह असेल का बाळांनो? तर नाही. कॉस्ट प्राइस कधीच निगेटिव्ह असू शकणार नाही. तर त्यामुळे एक्सची जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू येईल 20. देअरफॉर कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय विल बी 20. इथे कंडिशन तुम्हाला लक्षात आली असेल. तर तुम्हाला सांगितलं होतं की जेवढी तुमची कॉस्ट प्राइस आहे तेवढाच त्याचा गेन आहे. तेवढाच पर्सेंटेज मध्ये त्याचा काय आहे? गेन. तर पर्सेंटेज गेन इज इक्वल टू एक्स पर्सेंट. तर आपल्याला जर हे फॉर्म्युला वापरून जर आपण पर्सेंटेज गेन काढला तर अशा पद्धतीने आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनतं. त्याला सॉल्व्ह करून यू कॅन फाइंड आउट द आन्सर. आणि आता बाळांनो दिस विल बी द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द कन्सेप्ट PYQs ऑफ युअर क्वाड्रेटिक इक्वेशन, जो जुलै 2022 मध्ये विचारला होता. आणि काय सांगितलंय? द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज 352. आपल्याकडे दोन नंबर्स आहेत ज्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला 352. तर चला आपण दोन नंबर्स पैकी एक नंबर घेऊ. लेट द टू नंबर्स बी एक घेऊया आपण x आणि दुसरा घेऊया आपण y. तर चला दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे x इंटू y आपल्याला किती दिलाय? 352. याला बोलूया आपण इक्वेशन नंबर 1. आता काय म्हटलंय? त्यांचा मीन म्हणजे काय? दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2. तर मग काय करावं लागेल? तर आपल्याला करावं लागेल x प्लस वाय डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती दिलाय? 19 इज इक्वल टू किती दिलाय? 19. तर हा 2 इकडे चालला जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर x प्लस वाय इज इक्वल टू होईल 19 इंटू 2. तर x प्लस वाय इज इक्वल टू होईल बाळांनो आपल्याकडे 38. याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू काढून टाकूया किंवा y ची व्हॅल्यू काढून टाकूया. y ची व्हॅल्यू जर काढली तर ती y ची व्हॅल्यू होईल
38 मायनस एक्स, आणि ही y ची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन मध्ये जर पुट केली तर इक्वेशन काय बनेल, तर इक्वेशन बनेल x मायनस वाय इज इक्वल टू 352. तर x तर तसाच ठेवूया, y ची व्हॅल्यू किती आहे 38 मायनस एक्स इज इक्वल टू 352. याच्यावर आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनेल, याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 38 इंटू एक्स 38x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आलं 352. आता सर्व टर्म्स आपण तिकडे ट्रान्सफर करूया आणि आपलं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन बनवूया. ते इक्वेशन काय होईल, हा मायनस एक्स स्क्वेअर तिकडे गेल्यावर काय झाला प्लस एक्स स्क्वेअर, हा प्लस 38 तिकडे गेल्यावर काय झाला मायनस 38x प्लस 352 ॲज इट इज इक्वल टू 0. मग आपलं जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये फॅक्टर्स पाडायचे आपल्याला 352 चे, ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, तर त्यांची ऍडिशन आली पाहिजे -38. ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे -38. तर जे फॅक्टर्स पडतील बाळांनो, तर ते फॅक्टर्स पडतात आपले -38. जर ऍडिशन आली पाहिजे तर ते पडतात -22 -16 -22 आणि -16. या दोघांची मल्टिप्लिकेशन केलं तर 358 होतं, दोघांची ऍडिशन केली तर -38 येतात. चला फॅक्टर्स डिफाईन झाले, तर आता काय करणार, एक्स स्क्वेअर -22x -16x प्लस 352 इज इक्वल टू 0. मग पहिले दोघं दुसरे दोघं, चला पहिल्या दोघांमध्ये कोण कॉमन निघेल, एक्स. तर इथे काय होईल, एक्स -22 -16 इन ब्रॅकेट किती होईल, एक्स -22 इज इक्वल टू 0. तर एका ब्रॅकेटमध्ये आलं एक्स -22, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलं एक्स -16 इज इक्वल टू 0. तर एक होईल x -22 इज इक्वल टू 0 और x -16 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 22 और x इज इक्वल टू होईल 16. x इज इक्वल टू किती होईल 16. तर आपले जे नंबर्स येतील ते नंबर्स कोणते येईल बाळांनो, तर ते नंबर्स येतील जर एक x ची व्हॅल्यू मी 22 कन्सिडर केली तर दुसरी जी व्हॅल्यू येईल इथे y ची जी व्हॅल्यू येईल, तर त्यावेळेला आपल्याला दोन पद्धतीने नंबर्स काढावे लागतील. इफ x इज इक्वल टू 22, जर पहिला नंबर असेल तर y इज इक्वल टू 38 मायनस 22, म्हणजेच y ची व्हॅल्यू येईल 16. और आपण लिहू शकतो इफ x इज इक्वल टू जर 16 असेल तर y ची व्हॅल्यू येईल बाळांनो 38 मायनस 16, म्हणजेच व्हॅल्यू येईल बाळांनो 22. तर आपले नंबर्स जे येतील ते एकतर आपण इथे लिहू शकतो, देअरफॉर द नंबर्स विल बी आयदर 22 16 or 16 22. तर दिस विल बी अवर रिक्वायर्ड आन्सर. आणि बाळांनो एवढं जर कंप्लीट लिहिलं तर तुम्हाला 100% या क्वेश्चनला किती मार्क्स मिळतील, 3 मार्क्स मिळतील. तर दिस वॉज द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द टॉपिक PYQs ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. तर बाळांनो मी इथे हा टॉपिक जो आहे तो PYQच्या स्वरूपात कंप्लीट झालेला आहे असं कन्क्लूड करतो. आणि याच्यानंतर अल्जेब्रामध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, जसं क्वाड्रेटिक इक्वेशन वॉज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, त्याचे मी PYQs कव्हर केले. सेम त्याच पद्धतीने इथून येणारा जो टॉपिक मी घेणार आहे तो घेणार आहे बाळांनो लिनियर इक्वेशन. तर लिनियर इक्वेशन च्या कन्सेप्ट आपण आता इथून येणाऱ्या 2 ते 3 व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये बघूया. जसं आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यासाठी मला 4 पार्ट लागले, सेम त्याच पद्धतीने लिनियर इक्वेशनसाठी मी असं ट्राय करेल की 2 ते 3 पार्टमध्ये ते सिरीज पूर्ण कंप्लीट व्हावी. या सिरीजपासून जर तुम्हाला फायदा होत असेल तर 100% तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करून, लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून सांगू शकता. त्याच्या व्यतिरिक्तही तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये किंवा तुम्ही पर्सनलीही मला मेसेज करून सांगू शकता. थँक्यू सो मच. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यावेळेला आपण PYQ स्टार्ट करणार आहोत बाळांनो. आणि त्या टॉपिकचं नाव असणार आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सेम त्याच पद्धतीने तुम्ही मला जॉमेट्रीसाठी कोणकोणत्या टॉपिकची PYQs आपण कव्हर करावे ते पण सांगा. त्याची पण आपण सिरीज लवकरात लवकर सुरू करूया, जेणेकरून त्याचे पण क्वेश्चन्स तुमच्यासाठी इझी जातील. आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी माझ्याकडनं ऑल द व्हेरी बेस्ट. शाळेच्या प्रिलिम्स प्रॉपर पद्धतीने सोडवा. डिफिकल्टी कुठे कुठल्याही सब्जेक्टची फेस होत असेल तर मला सांगा. तुम्हाला सायन्स 2 चे पण लेक्चर्स मी नेक्स्ट वीक पासून अपलोड करायला सुरुवात करणार आहे. तसंच जर तुम्हाला असं वाटत असेल की सर आम्हाला लँग्वेजेस मध्ये काही डाऊट आहे तर लँग्वेजेसचे आमचे काही लेक्चर्स लावा, रायटिंग स्किलवर लावा. त्यानंतर आणखीन ग्रामरवर जर काही डिफिकल्टी फेस होत असतील तर त्याचे काही व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला रिक्वायर्ड असतील तर तेही प्लीज तुम्ही मला सांगा. मी प्रत्येक पद्धतीने तुम्हाला मदत करायला तयार आहे. माझी फक्त एवढी इच्छा आहे की माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना येणाऱ्या बोर्ड्स जे आता नेक्स्ट मंथला तुमची बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हेल्प व्हावी, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफ मधली सर्वात पहिली जी बेस्ट एक्झाम तुम्ही देण्यासाठी जाताय त्यामध्ये तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स तुमच्याकडनं निघो हीच माझी इच्छा असेल. त्यासाठी वाटेल त्या पद्धतीने, वाटेल तितक्या वेळेला मी एफर्ट्स करायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. फक्त तुमच्याकडनं मला प्लीज सजेशन्स येऊ द्या. त्या सजेशनच्या बेसिसवर मी त्या पद्धतीने सर्व लेक्चर प्लॅन करायचा विचार करेन. तर थँक्यू सो मच.